नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शिडको विभागाअंतर्गत पदभरती निघालेली आहे मित्रांनो. त्या पदभरतीमध्ये किती एकूण पदे आहेत, परीक्षा कोण घेणार आहे आणि त्यांच्यासाठी कागदपत्र आणि ऑनलाईन प्रोसेस कशी आहे, याविषयी मी तुम्हाला डिटेल्सपणे माहिती सांगतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी इथे पाहू शकता तुम्ही नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सिडको महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी. त्यामध्ये मित्रांनो सिडको तर्फे जे क्लास 1 आणि क्लास 2 म्हणजे वर्ग अ आणि ब मधील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याचा तसेच परीक्षा शुल्क जे आहे ते जमा करण्याचा कालावधी कधी आहे, तर मित्रांनो 8/2/2025 पासून 8/2/2025 पासून ते 8/3/2025 पर्यंत आहे यांचा ऑनलाईन फॉर्मचा कालावधी ऑनलाईन अर्ज करण्याचा. तर मित्रांनो, या ठिकाणी ते त्यांनी अजून एक दिलेलं आहे. त्यांनी सांगितले की फक्त हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. तर मित्रांनो, ही फेब्रुवारीपासून 8 फेब्रुवारीपासून ते 8 मार्चपर्यंत आहे मित्रांनो त्यांची ऑनलाईन फॉर्म भरण्याची डेट. तर मित्रांनो, या ठिकाणी इथे पदं दिलेली आहेत. सहयोगी रचनाकार नावाचं पद आहे, ते क्लास 1 पोस्टचं आहे मित्रांनो. त्यामध्ये त्यांना S23 नुसार पेमेंट आहे मित्रांनो. S23 नुसार पेमेंट किती आहे? 67,700 ते 2,08,700 रुपये आहे. त्याची रिक्त पदे आहेत, 2 आहेत मित्रांनो रिक्त पदे. त्यानंतर उपनियोजनकार आहे, त्यामध्ये ते पण क्लास 1च आहे. त्याच्यामध्ये त्यांचा पेमेंट कसा आहे? 20 सारखा आहे. त्यामध्ये त्यांना पगार 56,000 ते 1,77,500 आहे. एकूण 13 पदे रिक्त आहेत मित्रांनो. त्यानंतर कनिष्ठ नियोजनकार म्हणून आहे, त्यांचं क्लास 2चं पद आहे. त्यांना S15 नुसार पेमेंट आहे. तर 41,800 ते 1,32,300 रुपये पेमेंट आहे. त्यामध्ये 14 रिक्त पदे आहेत मित्रांनो. त्यानंतर क्षेत्र अधिकार म्हणून वास्तुशास्त्रज्ञ आहे, ते क्लास 2चं पोस्ट आहे. त्यामध्ये त्यांना S15 नुसार पेमेंट आहे. 41,800 ते 1,32,300 रुपये आहे मित्रांनो. त्यांचे पदे किती रिकामे आहेत? 9 आहेत मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण पदाची संख्या पाहिली आणि पदं कोणकोणते आहेत ते पण पाहिलं. तर आता मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत ते पदं पाहू. या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता पदसंख्या दिलेली आहे मित्रांनो. सहयोगी सहयोगी नियोजनकार जे आहे त्यांची एकूण 2 पदे होते. तर त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी आणि विमुक्त जातीसाठी दिलेले आहेत एक एक पद. त्यामध्ये सर्वसाधारणला ते पण सर्वसाधारणसाठीच राखीव आहे त्या कास्टमधून. खेळाडू, दिव्यांग किंवा अनाथ असतील त्यांच्यासाठी राखीव नाही आहे आणि बाकी कोणत्याही कास्टसाठी पण राखीव नाही आहे. उपनियोजनकार जे आहे, उपनियोजनकार पदं किती होते? एकूण 13 होते मित्रांनो. तर त्यामध्ये विजा म्हणजे अज आहे, अनुसूचित जमाती आहे, त्यांना 1 आहे. विमुक्त जाती आहेत त्यांना 1 आहे. भटक्या जमाती आहे, त्यांना भटक्या जमाती आहे, त्यांना 1 पद आहे. सामाजिक शैक्षणिक मागास वर्ग आहे त्यांच्यासाठी 1 आहे. आर्थिक दुर्बल घटक आहे त्यांच्यासाठी 1 आहे आणि जे अराखीवचे ओपन प्रवर्गाचे आहेत त्यांना 8 आहेत. तर अशा पद्धतीने त्यांनी दिलेले आहेत मित्रांनो. त्यामध्ये अजला जे 1 पद आहे ते सर्वसाधारणसाठी आहे. विजा अला जे 1 पद आहे ते सर्वसाधारणसाठीच आहे आणि भजक अला जे पद आहे ते पण सर्वसाधारणसाठीच आहे. आणि शैक्षणिक मागास वर्ग जे आहे त्यांच्यासाठी पण जे पद आहे ते सर्वसाधारणसाठी आहे. आणि जे अराखीवचे 8 पदे होते त्याच्यातली 2 पदं त्यांनी महिलांना राखीव ठेवलेले आहेत अराखीवमधले, म्हणजे जे ओपन प्रवर्गातून जे आहेत. आणि त्यामध्ये सर्वसाधारणला 6 पदं दिलेली आहेत. त्यामध्ये दिव्यांगांना 1 पद आहे. दिव्यांगांना ते पण कुठल्या प्रवर्गाच्या? तर जे कर्णबधिर अथवा ऐकण्यास दुर्बलता आहे त्यांच्यासाठी 1 पद राखीव ठेवलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर कनिष्ठ नियोजनकार जे होतं पदं, त्यांची एकूण 14 पदं होती मित्रांनो, आपण पाहिलं होतं. तर त्यामध्ये अजाला 2 पदं आहेत. त्यामध्ये सर्वसाधारणला 1 दिलेलं आहे, महिलांना 1 आहे आणि अज अज आहे त्यांना 1 दिलेलं आहे, ते सर्वसाधारणसाठी ठेवलेलं आहे त्यांनी. विजा अला आहे, विजा अला 1 आहे, ते सर्वसाधारणसाठी ठेवलेलं आहे. बजबला जे आहे ते 1 सर्वसाधारणसाठीच आहे. इमावला जे आहे
त्याच्यामध्ये सर्वसाधारण टोटल त्यांनी 3 पदं दिली त्याला इमावला. त्याच्यामध्ये सर्वसाधारणला 2 आहे आणि महिलांना 1 दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर मित्रांनो सामाजिक शैक्षणिक जे मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठी 1 पद आहे ते सर्वसाधारणसाठी आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी जे 1 पद आहे ते सर्वसाधारणसाठीच आहे. जे राखीव जे ओपन आहेत ते 4 पद आहेत टोटल. त्यामध्ये सर्वसाधारणला 3 आणि 1 महिलांना त्यांनी राखीव ठेवलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी इथे तुम्ही अजून एक दिव्यांगांना दिलेलं आहे यामध्ये पण. ते पण कर्णबधिरतासाठीच आहे यामध्ये पण राखीव. त्यानंतर क्षेत्र अधिकारी म्हणून आहे. क्षेत्र अधिकारी म्हणजे वस्तुशास्त्रज्ञ म्हणून आहे, वास्तुशास्त्रज्ञ. त्यामध्ये टोटल पदे किती होती? 9 होती मित्रांनो. त्यामध्ये अजा अजाला 1 पद दिलेलं आहे, ते सर्वसाधारणसाठी ठेवलेलं आहे 1 पद. आणि अजला आहे ते एकच आहे, ते सर्वसाधारणसाठी दिले. इमावला जे 2 पदं होते त्याच्यातलं 1 पद सर्वसाधारणला आणि 1 महिलांना ठेवलेलं आहे. आणि सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग आहे त्यांच्यासाठी पद 1 होतं, ते सर्वसाधारणसाठी दिलेलं आहे. आणि आर्थिक दुर्बल घटक जे होते ते 1 पद सर्वसाधारणसाठीच आहे मित्रांनो राखीव. आणि अराखीव पदं किती? 3 आहेत. त्या 3 मधले सर्वसाधारणला 2 ठेवलेले आहेत आणि 1 महिलांना दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे झालेले आहेत. तर त्या या ठिकाणी अजून एक दिव्यांगांना दिलेलं आहे. कर्णबधिरता जे आहेत किंवा त्यांना ऐकू येण्याचे म्हणजे दुर्बलता आहे, कमी ऐकू येण्याची, तर त्यांच्यासाठी दिलेलं आहे. तर मित्रांनो वयोमर्यादा दिलेली आहे. तर आता वयोमर्यादेचा ठिकाणी आलेलो आहोत आपण. वयोमर्यादेमध्ये खुल्या प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 38 वर्ष आहे. आणि शासनाने जे मान्यता दिलेल्या मागासवर्ग जे प्रवर्गात मोडणारे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 43 वय आहे. आणि जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत त्यांच्यासाठी 43 आहे. जे दिव्यांग किंवा दिव्यांग माजी सैनिक असतील त्यांच्यासाठी 45 आहे. खेळाडू आहेत त्यांच्यासाठी 43 आहे. जे अनाथ आहेत त्यांच्यासाठी 43च आहे. आणि जे खुल्या प्रवर्गातील जे खुल्या प्रवर्गात माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी +3 सैनिकी सेवेचा कालावधी म्हणजे 43 + 3, तर त्यांना किती? 45 + 3 मित्रांनो, कारण माजी सैनिकाला 45 आहे. 45 + 3 म्हटलं तर 48 वर्षाचा आहे. आणि मागासवर्गीय प्रवर्गात मोडणारे माजी सैनिक आहेत त्यांना 5 वर्ष प्लस दिलेलं आहे, म्हणजे 50 वर्षापर्यंत त्यांनी फॉर्म भरू शकतात. तर मित्रांनो या ठिकाणी काल वयोमर्यादा दिलेली 10/10/2024 पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. तर त्याच्यामधून तुम्ही डेट ऑफ बर्थ तुमची मायनस करून पाहू शकता तुमचं वय किती आहे, इलिजिबल आहात की नाही ते चेक करू शकता. तर सिडको कर्मचारी व अधिकारी यांना कमाल वयाची अट लागू राहणार नाही. जे सिडकोमधले कर्मचारी किंवा अधिकारी वर्ग आहेत त्यांना फॉर्म भरायचे असतील तर त्यांच्यासाठी वयाची मर्यादा नाही. त्यानंतर मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग माजी सैनिक, अनाथ आणि खेळाडू यांना असलेल्या वयोमर्यादेतील सवलत यापैकी कोणती अधिकतम असलेली एकच सवलत देत राहील. म्हणजे कोणती एक त्याच्यापैकी एक भेटेल. किंवा दिव्यांग असेल आणि तो माजी सैनिक असेल तर त्यांना दिव्यांगाच्याच प्रवर्गातून भेटलं जाईल किंवा माजी सैनिकामधून, दोनांपैकी एकच भेटलं जाईल, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. सदर जाहिरातीमध्ये अनाथ, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, माजी सैनिक व दिव्यांग सैनिक या समांतर आरक्षणासाठी संबंधित संवर्गासाठी पदे उपलब्ध नसली तरी वयोमर्यादेमध्ये शिथिलता ग्राह्य धरण्यात येईल. जरी त्यांच्यासाठी पदं नसतील, काही दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी पदं बी नाहीत, माजी सैनिकासाठी पण नाहीत राखीव, पण त्यांच्यासाठी वयोमर्यादा ही शिथिल आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर परीक्षेचं स्वरूप कसं आहे मित्रांनो? परीक्षेचं स्वरूप आहे उमेदवाराची वर नमूद पदासाठी उमेदवाराची निवड करताना 200 गुणाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून सदर परीक्षेकरता खालीलप्रमाणे अभ्यासक्रम दिलेला आहे. आता अभ्यासक्रम काय आहे ते पाहूत मित्रांनो. विषय दिलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी. इंग्रजी आहे, जनरल इंग्लिश दिलेलं आहे. त्यामध्ये एकूण प्रश्न 25 आहेत, एकूण गुण 50 आहेत आणि माध्यम पण इंग्रजीच असणार आहे त्यांचं. आणि त्यानंतर सामान्य ज्ञान आहेत, जनरल अवेअरनेस म्हणून आहे, त्यांच्यासाठी 25 प्रश्न आहेत 50 गुणासाठी, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण आहेत मित्रांनो. आकलन क्षमता म्हणून आहे, रिझनिंग, यामध्ये 25 प्रश्न आहेत 50 गुणासाठी. त्यानंतर व्यावसायिक सब्जेक्ट नॉलेज, जे तुम्ही त्या फॉर्म भरताय त्या सब्जेक्टचं नॉलेज असावं त्या विषयाचं, त्यासाठी तुम्हाला 25 प्रश्न 50 मार्कासाठी विचारण्यात येणार आहेत. आणि याचं स्वरूप जे आहे, खालचं जे सामान्य ज्ञान असेल, आकलन क्षमता किंवा व्यावसायिक चाचणी जे असेल, व्यावसायिक ज्ञान असेल, त्याचं तुम्हाला इंग्रजी आणि मराठी 2 माध्यमात असेल तुमचा पेपर.
तुम्ही जे निवडलात भाषा त्याच्यानुसार पेपर होईल. आणि कालावधी 120 मिनिटाचा आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता एकूण 100 प्रश्न आहेत, एकूण 200 गुण आहेत, 120 मिनिटाचा कालावधी आहे, म्हणजे 2 तासाचा अवधी आहे. आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितले, चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. लेखी परीक्षेमध्ये किमान 90 गुण प्राप्त करणारे उमेदवारच पुढील परीक्षेसाठी पात्र ठरू शकतात. म्हणजे 90 गुण म्हणजेच मित्रांनो 45% तुम्हाला घ्यावे लागतात 200 पैकी. तर या ठिकाणी परीक्षा शुल्कावरती आलेलो आहोत आपण. परीक्षा शुल्क किती आहे मित्रांनो, जे राखीव असतील, राखीव प्रवर्ग किंवा माजी सैनिक किंवा दिव्यांग जे माजी सैनिक आहेत त्यांच्यासाठी परीक्षा शुल्क 900 रुपये आहे. विथ GST आहे मित्रांनो 162 रुपये, म्हणजेच 1062 रुपये एकूण तुम्हाला परीक्षा शुल्क आकारला जाईल. आणि खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो 1000 रुपये आहे. त्यामध्ये 180 आहे ते GST आहे आणि टोटल त्यांची परीक्षा शुल्क होते 1180 रुपये, म्हणजेच 1180 रुपये. आणि अजून त्यामध्ये सांगितले की उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल. म्हणजे तुम्हाला 2 फॉर्म भरायचे असतील तर तुम्हाला 2000 रुपये जवळपास लागतात. आणि त्यानंतर वर नमूद केलेल्या परीक्षा शुल्क हे प्रोसेसिंग शुल्क लागू असेल तर वगळून आहे. आणि परीक्षा शुल्काची रक्कम ही परतावा नॉन रिफंडेबल आहे मित्रांनो परीक्षा शुल्क. त्यानंतर वरील जे पदं दिलेले आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी शैक्षणिक अर्हता आणि अनुभव काय आहे ते खालीलप्रमाणे पाहूया. तर मित्रांनो सहयोगी रचनाकार जे आहेत, असोसिएट प्लॅनर जे आहेत त्यांच्यासाठी काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं, तर या ठिकाणी त्यांना बॅचलर डिग्री लागते इंजिनिअरची, सिव्हिल इंजिनियर झालेली, किंवा आर्टिकल्चर प्लॅनिंग टाऊन अर्बन सिटी फ्रॉम अ रिजनल युनिव्हर्सिटी अँड पोस्ट ग्रॅज्युएशन मास्टर डिग्री टाऊन प्लॅनिंग, अशा पद्धतीची त्यांची डिग्री लागते. किंवा एक स्पेशलायझेशन पाहिजे याच्यामध्ये तुमचं सब स्पेशलायझेशन तुमचं प्लॅनिंगमध्ये हाऊसिंग, इन्फ्रास्ट्रक्चर्स प्लॅनिंग, इंडस्ट्रियल एरिया प्लॅनिंग और सच फील्ड अलाइक इन्क्लुडिंग ट्रॅफिक अँड ट्रान्सपोर्टिंग प्लॅनिंग, अशा पद्धतीची त्यांची एक डिग्री आहे, इंजिनिअरिंग डिग्री लागते. किंवा तुम्हाला ते प्लॅनर जे आहे तुमचं जे असोसिएट प्लॅनर आहे, प्लॅनरमध्ये जर तुमची डिग्री झालेली असेल मास्टर डिग्री तर तुम्ही त्याच्यासाठी हे करू शकता, अप्लाय करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं हवं आहे प्लॅनर डिग्रीमध्ये. त्यामध्ये अजून तुम्हाला काय 5 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो मित्रांनो. त्यामध्ये जर 5 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर अजून तुमचा विचार चांगल्या पद्धतीने केला जाईल. तसं म्हणण्यापेक्षा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो त्यांनी असं सांगितलेलं आहे इथे. त्यानंतर उपनियोजनकार आहे, जो डेप्युटी प्लॅनर आहे त्यांच्यासाठी मित्रांनो कोणती लागते तर बॅचलर डिग्री पाहिजे त्यांना पण इंजिनिअरची, सिव्हिल इंजिनिअरची, किंवा आर्टिकल्चर और प्लॅनिंग टाऊन अर्बन सिटी, अशा पद्धतीची ती जी डिग्री त्यांना सांगितली होती तीच डिग्री इथं पण लागते मित्रांनो. त्यानंतर कनिष्ठ नियोजनकार जो आहे ज्युनियर प्लॅनर त्यांच्यासाठी काय लागते तर त्यांच्यासाठी कोणत्या बी बॅचलर डिग्री लागते त्यांना, ते पण कुठली बॅचलर ऑफ प्लॅनिंगची लागते मित्रांनो. त्यानंतर क्षेत्रीय अधिकारी म्हणून आहे, क्षेत्र अधिकारी फील्ड ऑफिसर म्हणून आहे, त्यांच्यासाठी फुल टाईम डिग्री लागते त्यांना. आर्टिकल्चरमध्ये तुमची झालेली पाहिजे फुल टाईम डिग्री, बॅचलर ऑफ आर्टिकल्चर किंवा GD आर्टिकल्चर पाहिजे फॉर्म कुठल्या म्हणजे त्यांच्या युनिव्हर्सिटीमधून, आणि 1 वर्षाचा कमीत कमी तुम्हाला एक्सपिरियन्स हवा आहे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो निवडीचे निकष काय आहेत तर गुणवत्ता यादीतील येण्याकरता उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत एकूण गुणाच्या किमान 45% गुण, मी वरती सांगितलं होतं 90 मार्क म्हणले होते त्यांनी, म्हणजेच कमीत कमी तुम्हाला 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. विविध अर्हता अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून सदर परीक्षेत प्राप्त गुणाच्या आधारे विहित आरक्षणानुसार निवड यादी बनविण्यात येईल. वर्ग अ मधील उमेदवाराला अंतिम निवडीकरता 200 गुणाची ऑनलाईन परीक्षा तसेच मुलाखतीचे 25 गुण असे एकूण 225 गुण गृहीत धरले जातील. तर मित्रांनो या ठिकाणी वर्ग अचे जे पद आहेत त्यांच्यासाठी इंटरव्ह्यू आहे मित्रांनो 25 मार्काचा, त्यामुळे 225 गुणाची तुमची परीक्षा आहे.
कनिष्ठ नियोजनकार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अंतिम निवडीसाठी 200 गुणाची ऑनलाईन परीक्षा गुण गृहीत धरले जातील. जे कनिष्ठ नियोजनकार आहेत त्यांना फक्त 200 गुणाची परीक्षा आहे. क्षेत्र अधिकारी जे आहे, वास्तुशास्त्रज्ञ जे म्हणून म्हणलेले आहे, या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अंतिम निवडीकरता 200 गुणाची ऑनलाईन परीक्षा तसेच सॅप प्रमाणपत्रामध्ये 10 गुणाच तसेच एकूण 210 गुणाचे आहे. हे जे सॅप प्रमाणपत्र आहे मित्रांनो, सॅप प्रमाणपत्राचं 10 गुण दिले जाणार आहेत त्यांना. आणि एकाच पदासाठी 2 किंवा अधिक उमेदवारांनी समान गुण मिळवला दिनांक 2/12/2017 रोजी शासनाने जो निर्णय दिलेला आहे त्यांना प्राधान्यक्रमाने आधारे उमेदवाराची अंतिम निवड केली जाईल, अशा पद्धतीने सांगितलेले आहे. सॅप प्रमाणपत्राचं इथं दिलेलं आहे मित्रांनो, इथे पाहू शकता. इथे त्याने दिलेलं आहे सॅप ग्लोबल सर्टिफिकेशन इन इंटिग्रेटेड बिझनेस प्रोसेस इन सॅप, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. इश्यू बाय सॅप ग्लोबल सर्व्हिस. असं सॅपचं तुम्हाला प्रमाणपत्र हवं आहे तुमच्याकडे, त्याचे तुम्हाला 10 गुण दिले जातील, अशा पद्धतीने त्यांनी सांगितले. म्हणजे तुमचे 210 गुणाचं गृहीत धरले जातील. क्षेत्र अधिकार वास्तुशास्त्रज्ञ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सॅप प्रमाणपत्र नसल्यास रुजू दिनांकापासून 1 वर्षाच्या आत सॅप प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येतील. तथापि काही उमेदवारांच्या बाबतीत व्यवस्थापनाने मान्यता दिल्यास सॅप प्रमाणपत्र सादर करण्याचा कालावधी परिवीक्षा कालावधीच्या अंतिम दिनांकापासून 6 महिन्यापर्यंत वाढवून देण्याची मुभा आहे. सदर वाढीव कालावधीत उमेदवाराने सॅप प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येईल. मग मित्रांनो, तुमच्याकडे जर सॅप प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही ते काढू शकता, रुजू झाल्यावर 1 वर्षापर्यंत काढू शकता. तसंच जर वाटलं काही व्यवस्थापकाने जर मान्यता दिली तर अंतिम दिनांकापर्यंत तुम्ही काढू शकता 6 महिन्यात, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. जर तुमच्याच्यानं नाही झालं तर ते तुम्ही नोकरीतून तुम्हाला बाद केलं जाईल किंवा जॉईनिंग तुमची रद्द केली जाईल. वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सूचना दिल्यात. काय आहे सूचना? पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी एक IBPS परीक्षा घेणार आहे मित्रांनो. IBPS online.IBPS परीक्षा कोण घेणार आहे मित्रांनो? तुमची IBPS घेणार आहे. संकेतस्थळ त्यांनी सांगितले कधी तर 8/2/2025 पासून ते 8/3/2025 पर्यंत अर्ज तुम्हाला भरता येणार आहे. स्पर्धात्मक ऑनलाईन परीक्षा स्थगिती वा रद्द करणे, परीक्षेचे स्वरूप, तारीख व ठिकाण बदल करणे, पदसंख्या, अनुशेष व आरक्षण यात वाढ किंवा घट करण्याचे अंतिम अधिकार महामंडळास राहतील. वर दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाच्या पात्र उमेदवारांना प्राप्त न झाल्यास सामाजिक आरक्षण त्याच्या राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवाराच्या नियमानुसार विचार केला जाईल, अशा पद्धतीने त्याने सांगितलेलं आहे. भरती प्रक्रियेसंदर्भात तक्रारीवर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार सिडको व्यवस्थापकाकडे आहे. याबाबत कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही. ज्या उमेदवारांनी यापूर्वी त्यांचे नाव रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे, सेवा योजना कार्यालय, समाज कल्याण, आदिवासी विभाग, प्रकल्प अधिकारी, जिल्हा सैनिक बोर्ड, अपंग कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयात नोंदवले आहे, अशा उमेदवारांना देखील परीक्षेसाठी स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. सदर पदभरतीसाठी निव्वळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. म्हणजे तुम्ही जर आता स्वयंरोजगाराचं होतं मुख्यमंत्रीचं लाडका भाऊ योजनेसाठी, त्यांच्यासाठी योजनेसाठी तुम्हाला हा स्वयंरोजगारावरती जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागत होतं, तर ते रजिस्ट्रेशन केलेलं असलं तरी तुमचा त्याचा फायदा नाही. त्याचं म्हणणं की इथं नव्यानं तुम्हाला अर्ज करावे लागेल, असं त्यांनी सांगितलेलं आहे. उमेदवार अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही. तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांनी त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास व त्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही. ऑनलाईन अर्ज भरलेली माहिती बदलता येणार नाही. जाहिरात नमूद केलेली सर्व अटी तसेच शैक्षणिक अर्हता, मागणीनुसार आरक्षण, वयोमर्यादा शिथिलीकरण इत्यादी पात्रता तपासूनच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावा.
त्यांनी सांगितले की तुम्ही जर फॉर्म भरताना व्यवस्थितरित्या माहिती भरा, खरी खरी माहिती टाका. जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही आणि तुम्ही जे फॉर्म भरले, प्रोफाईल एकदा बनवली आहे, त्यामध्ये दुरुस्ती परत करता येणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी सांगितले. आणि सर्वस्व जिम्मेदार कोण असणार आहे? तुम्ही स्वतः फॉर्म भरणारे. त्यानंतर उमेदवारांनी परीक्षा त्यांच्या ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणतेही कागदपत्रे पूर्वतपासणी छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणाच्या आधारे उमेदवाराच्या निवडीत कोणतेही हक्क राहणार नाहीत. कागदपत्र पूर्वछाननीनंतर उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येईल. उमेदवारांना ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार अंतिम यादी प्रसिद्ध करून उमेदवारांना कागदपत्रे सखोल छाननी केली जाईल. सदर प्रक्रियेत उमेदवार जर काय म्हणलं याने या ठिकाणी अपात्र आढळल्यास त्यांची निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्रतेचे सर्व अधिकार सिडको व्यवस्थापन राखून ठेवील, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जर या ठिकाणी त्यांनी अजून काय सांगितलं, इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतर झालेल्या मागासवर्ग उमेदवाराकडून आरक्षित पदाकरता विचार केला जाणार नाही. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा प्रमाणपत्र पडताळणीकरिता स्वखर्चाने यावे लागेल. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत सर्व टप्प्याची माहिती त्यांनी सिडको महाराष्ट्र.gov या संकेतस्थळावर दर्शविली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अडचणी आल्यास त्यांनी cgrs.ibbs.in या संकेतस्थळाला आपली तक्रार नोंदवावी किंवा दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे. इथं मित्रांनो 2 नंबर दिलेले आहेत, त्या नंबरावरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि अंतिम दिनांकाच्या आधी संपर्क साधावा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अजून या ठिकाणी काय सांगितले, परीक्षेचे प्रवेशपत्र वरील संकेतस्थळावर डाउनलोड करून घेण्याची जबाबदारी सर्वस्व कोणाची राहील? तर उमेदवाराची राहील. आणि प्रवेशपत्र इतर कोणत्याही पद्धतीने पाठविले जाणार नाहीत. फक्त तुम्हाला तुमच्या त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला भेट द्यावी लागेल. पात्र उमेदवारांनी अंतिम निकाल सिडको महाराष्ट्र.gov या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आय डी तसेच पासवर्ड जतन करून ठेवावा. तसेच नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, ईमेल संदेश कायम ठेवावा. जो ईमेल ID तुम्ही दिलेला आहे तसाच ठेवावा. आणि जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्ट्रेशनला दिलेला आहे तो नंबर पण तुमच्याजवळ व्यवस्थित राहावा. आणि तुम्हाला जो एक टेक्स्ट मेसेज येतो ID आणि पासवर्डचा तो पण सेव्ह ठेवावा, असं त्यांनी सांगितलेलं आहे निवड होजेपर्यंत. त्यानंतर अजून काय सांगितलं, परीक्षेबाबतच्या सर्वसाधारण जे सूचना आहेत ते सूचना एकदा पाहून घेऊत आणि मग आपला संपला व्हिडिओ मित्रांनो. तर परीक्षेसंबंधी सर्वसाधारण सूचना काय आहेत? परीक्षा केंद्राचा पत्ता परीक्षार्थ्यांनी परीक्षेच्या प्रवेशपत्रात नमूद केला जाईल. परीक्षेचा केंद्राचा पत्ता आहे तो कुठं? तुमच्या प्रवेशपत्रात म्हणजे हॉल तिकीटमध्ये नमूद केला जाईल. परीक्षा केंद्र, स्थळ, दिनांक, वेळ यात बदलीची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही. म्हणजे जर तुम्ही म्हटलात माझं सेंटर इथं होतं, दुसरीकडे आले, उदाहरणार्थ अमरावतीला होतं, पुण्याला आलं किंवा पुण्याला होतं, नाशिकला आलं, तर म्हणजे मला पुण्याला द्या, असं नाही होऊ शकणार. जिथं आहे तिथं आहे विनंती तुमची स्वीकारली जाणार नाही. कोणत्याही परीक्षा केंद्र रद्द करणे किंवा परीक्षा केंद्र वाढविण्याचा अधिकार सिडको व्यवस्थापन राखून ठेवता येणार आहे. त्यांना सिडकोचाच जो व्यवस्थापक आहे त्यांनीच राखून ठेवतील. उमेदवारांनी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्राव्यतिरिक्त इतर परीक्षा केंद्रावर अधिकार महामंडळ राखून ठेवू नये. उमेदवार परीक्षास्थळावर स्वतःच्या खर्चाने परीक्षेसाठी उपस्थित राहून परीक्षा देईल आणि या दरम्यान यासाठी उमेदवाराकडून कोणतीही दुखापत किंवा नुकसान झाल्यास सिडको व्यवस्थापक जबाबदार राहणार नाही. म्हणजे उमेदवाराचं जर दुसरीकडे सेंटर आलं आणि अचानक जर त्याचा ॲक्सिडेंट वगैरे झाला, काही होऊ नये, दुखापत तशी झाली तर त्याला सिडको जबाबदार राहणार नाही, तो स्वतःच राहील, असं सांगितलेलं आहे. परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रावर किंवा परीक्षा परिसरात मोबाईल, गुणक यंत्र, कॅल्क्युलेटर, आयपॅड, तत्सम इलेक्ट्रिक यंत्र असं तुमची सक्त मनाई आहे बाळगण्यासोबत. आता सर्वसाधारण अटी काय आहेत मित्रांनो? तर यामध्ये सांगितल्या सर्वसाधारण अटीमध्ये त्यांनी सांगितले की उमेदवार शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे, इथे शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे. त्यानंतर 4/2/2013 शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे संगणकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे, म्हणजे MSCIT तुमची आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर उमेदवारांना शासन निर्णय जो क्रमांक दिलेला आहे दिनांक 19/3/2003 मध्ये काय सांगितलं होतं, तरतुदीनुसार संगणक अर्हता प्रमाणपत्र नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील, अन्यथा त्यांची सेवा समाप्त होईल. म्हणजे तुमच्याकडे जर
नसेल जरी प्रमाणपत्र तरी काही हरकत नाही, 2 वर्षात तुम्ही देऊ शकता जॉईनिंग झाल्यावरती, असं त्यांनी सांगितले. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराने महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे शासनाने प्राधिकृत केलेले सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारासाठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. त्यानंतर अजून काय आहे मित्रांनो, या ठिकाणी अजून आहे थोडंसं. त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमिक शालांत परीक्षेसमक्ष ठरवलेल्या परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारास महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून शासनाकडून अशा परीक्षेची समकक्षता पडताळणी करून घेतल्यानंतर नियुक्ती केली जाईल. म्हणजे तुमची जे बोर्ड आहेत माध्यमिकचे, उच्च माध्यमिकचे, तर खरंच तुम्ही ती परीक्षा दिली होती का ही पडताळणी घेऊन तुम्हाला नंतर नियुक्ती दिली जाईल. या निवड यादीतील उमेदवारांना नियुक्तीपूर्वी मूळ शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभवाचा दाखला, जात प्रमाणपत्र, सन 2024-25 आर्थिक वर्षाची उन्नत व प्रगत गटात नॉन क्रिमिलियर तुमचं लागतं. मोडत नसल्यास दाखला आवश्यक त्या प्रवर्गासाठी तसेच समांतर आरक्षणाचे अर्ज करणाऱ्या उमेदवाराला सक्षम प्राधिकरण याने जारी केलेले प्रमाणपत्र, इतर आवश्यक प्रमाणपत्र, मूळ प्रती तसेच छायांकित प्रती छाननीसाठी नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्राची छाननी नियुक्ती प्राधिकरण यांच्या स्तरावरील केली जाणार व तदनंतर नियुक्तीस पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात येतील. उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळणेकरिता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. छाननी म्हणजे जर तुमच्याकडे एखादं प्रमाणपत्र नसेल तर तुमच्या पावत्या तुमच्याकडे असतील तर ते पावत्या ग्राह्य धरले जाणार नाही, असं सांगितले त्यांनी. छाननी अंती वरील प्रमाणपत्राची त्रुटी आढळल्यास अथवा माहिती खोटी आढळल्यास नियुक्ती दिली जाणार नाही, नियुक्ती रद्द केली जाईल. आणि त्यांनी अजून सांगितले, जे नॉन क्रिमिलियर गटात मोडतात त्यांनी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. सदर नियुक्ती झालेल्या व्यक्तीस 1 वर्षाच्या परिवीक्षाधीन कालावधीसाठी लागू राहील. परिवीक्षाधीन कालावधी कोणतेही कारण न देता वाढविण्याचा अधिकार महामंडळास राहील. या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीने परिवीक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केला नाही किंवा परिवीक्षाधीन कालावधी समाधानकारक नसल्यास अथवा ती व्यक्ती त्या पदावर काम करण्यास योग्य नसल्यास आढळून आल्यास ती सेवा समाप्तीसाठी पात्र आहे. म्हणजे 1 वर्ष हे आहे ते तुम्हाला कसं, तुम्ही एक शिकाऊ म्हणून राहणार आहोत तिथं, म्हणजे परिवीक्षाधीन असं तुम्हाला 1 वर्षासाठी तुमची निवड केली जाणार आहे. त्यानंतर तुम्ही कायमचे तिथले झालात असं समजण्यात येणार आहे. निवड झालेला उमेदवार रुजू होते वेळी बंधपत्र लिहून देणे बंधनकारक आहे. त्यांच्यासाठी जे रुजू होते त्यांनी बंधपत्र देणे बंधनकारक आहे. नियुक्तीमध्ये नमूद मुदतीत रुजू होणाऱ्या उमेदवारांना सेवा ज्येष्ठतेमध्ये सिडको भरती सेवा ज्येष्ठतेचा आणि पदोन्नती नियम 1977 नुसार राहील. त्यानंतर रुजू होणाऱ्या व्यवस्थापनाने परवानगी दिल्यास उमेदवारांना सेवा ज्येष्ठते त्यात रुजू दिनांकाप्रमाणे निश्चित केले जाईल. सेवा ज्येष्ठतेनुसार तुम्हाला हे केलं जाईल त्यांनी सांगितले. या ठिकाणी महिला आरक्षणाविषयी दिलेलं आहे इथे. त्यानंतर इथं मागासवर्गीय महिला आहे, विधवा आणि घटस्फोटित महिलांसाठी दिलेलं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर गटातील जे आहेत तर कोण्या याच्यासाठी लागतं नॉन क्रिमिलियर, तर विजा भज ड विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांनी सन 2024-25 मध्ये आर्थिक वर्षात उन्नत व प्रगत नॉन क्रिमिलियर मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे. म्हणजे क्रिमिलियर गटात तुम्ही हे होत असल्याचं प्रमाणपत्र सादर करावं. दिव्यांगासाठी दिलेलं आहे मित्रांनो. इथं दिव्यांगाचं नवीन याच्यानुसार पर्सन विथ डिसॅबिलिटी तुमच्याकडे कार्ड असावं ते. त्यानंतर आवश्यक प्रमाणपत्र काय आहेत मित्रांनो, स्वावलंबन कार्ड दिव्यांगासाठीचं जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जे लेखनाचा आणि अनुग्रह्य कालावधी आहे त्यांनी त्याबाबत पण दिलेलं आहे इथं माहिती. त्यानंतर अजून काय आहे मित्रांनो, अशा पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे मित्रांनो. त्यानंतर इथं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे मित्रांनो, फॉर्म भरताना तुम्हाला लागतं, ही प्रिंट करून घ्या. ही माहिती पूर्ण भरायची आहे तुम्हाला आणि या ठिकाणी अर्जदाराची सही करायची आहे. तर मित्रांनो, कशी वाटली माहिती नक्कीच सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.